गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत 2:30 आणि आपण निघतोय. थोडा उशीर झाला, म्हणजे उठलो होतो 1:45ला. ते आवरेज तो थोडासा टाइम गेला, चहा वगैरे केला आणि निघलोय आपण. CNG भरला होता, एक गाडी खाली बसलाय. गर्दी नसेल तर एक भरून घेऊ आणि ॲप चालू करतो. रिझर्वेशन ट्रिप पाहिल्या होत्या पण लोकेशन मॅच करत नव्हतं, लांबची होते आणि 3-3:30. त्यामुळे म्हटलं नको, जी पडल ते राईडने आपण सुरू करू. बाकीचे ॲप चालू करतो. उबेर चालू केले, ओला आणि रॅपिडो चालू करतो. रॅपिडोचं बहुतेक रिचार्ज संपलंय माझं. तुम्हाला 1000 रुपयाचं 81 रुपयाचं रिचार्ज मारतो म्हणजे 1000 रुपयाचे अर्निंग पर्यंत होऊन जाईल चालू ते. तर ठीक आहे, ते रिचार्ज करून घेतो. ओलाचं पण बघतो चालू आहे का नाही, कारण ओलाचं पण संपलं असेल बहुतेक 150 रुपयाचं. ते पण करावं लागेल, म्हणजे दिवसाची सुरुवात ही अशी होती बघा. तर ठीक आहे, बघू. तर फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे एअरपोर्ट ओला. 237 दाखवले फेर. आलोय कस्टमरचं लोकेशनला. पोहोचायच्या आधीच कस्टमरचा कॉल आला, गेटवर थांबा, बाहेरच येतोय. तर आता 3:03 आपल्याला राईड पडली आहे. कस्टमरच्या लोकेशनला आलोय. आता इथनं 25 मिनिटं लागेल माझ्या हिशोबाने. तर बघू किती वेळामध्ये पोहोचतो. आलोय आपण एअरपोर्टला. 189च कस्टमरचं बिल झाले. काहीतरी ऑफर होती त्यांना, पण आपल्याला 224 रुपये दिलेत. तर ठीक आहे, आता इथनं उबेर पण चालू केले, करतो आणि बघतो पटकन आपल्याला कुठे भेटते, कारण इथं गर्दी दिसते. आत्ता आपण एक स्मार्ट वर्क केलंय. आपल्याला एक छोटी राईड आली होती, 2-2.5 किलोमीटर पिकअप आणि 2.5 किलोमीटर ड्रॉपची एअरपोर्टची उबेरकडनं. तर आपण घेतली, कारण आपण ओलाकडनं घेऊन आलो तर ओलाकडनं काय पडले नाही राईड एअरपोर्ट पासनं. आणि उबेरला दाखवलं की गाड्या भरपूर आहेत. तर आपण फिरून परत बाहेर चाललो होतो स्टेशन साईडला. आणि तेवढ्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसली की उबेरची पडली 90 रुपये, 91 रुपये, 92 काहीतरी दाखवलं होतं. तर 126 रुपये कस्टमरचं बिल झाले. 2.5 किलोमीटर, समजा 5 किलोमीटरचं 126 आणि आपल्याला दिलेत 91 रुपये. पण याचा फायदा असा झाला का आपल्याला उबेरची राईड पडली परत, कारण आपण उबेरची घेऊन आलो तर उबेर लगेच राईड देतो. तर पिंपळे गुरवची राईड पडली. आता याच्यात कस्टमरला माहित नव्हतं की एरो मॉलला यावं लागते. मला फोन करून म्हणले तुम्ही एअरपोर्ट तिकडे या. म्हणलं तिकडे घेता येत नाही, तुम्हाला इकडेच यावं लागणार आहे. तर ठीक आहे म्हणले, 5 मिनिटामध्ये येतो. सो आता आपण चाललोय सेकंड फ्लोअरला. 245 का असं काहीतरी दाखवलंय. तर बघूया किती भेटतात आपल्याला. 230 वगैरे तर भेटलच नक्की. फक्त आता हे कस्टमर बाहेरच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. काय होईल, आपलं फुकट आपण वेट करत बसतो तसं आपल्याला कॅन्सलेशनचे चार्जेस भेटतील जर समजा कस्टमर बाहेरच्या बाहेर गेलं तर. नाही तर आपल्याला तशी इथनं राईड पडूनच जाईल. फ्लाईट आहेत नंतर पुढं. तर ठीक आहे, वेट करूया कस्टमरचं इथं. तर एअरपोर्ट पासून आपण पिंपळे सौदागर घेऊन आलो. 419 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला किती दिलेत काय माहिती, 250 वगैरे तर भेटले असतील माझ्या हिशोबाने. आणि आपण खडकीला असतानाच आपल्याला ॲडव्हान्स बुकिंग दाखवली का 0.900 मीटर पिकअप, म्हणजे साईडच्या सोसायटीमध्ये होतं. आणि रिझर्वेशन 300 काहीतरी दाखवले. तर आलोय इथं, कस्टमरला कॉल केलाय, कस्टमरच्या लोकेशनला आहे. कॉल झालाय म्हणजे कन्फर्म आहे राईड. तर आता इथं वेट करूया. 5 वाजून 5 मिनिटं, सॉरी 5 वाजून 5 मिनिटं का 2 मिनिटाचं पिकअप आहे. तर कॉल झालाय म्हणल्यावर कन्फर्म आहे, येतील कस्टमर. आलोय आपण एअरपोर्टला. 490 रुपये कस्टमरचं बिल झाले. 361 रुपये आपल्याला दिलेत. तर 925 रुपये आपलं अर्निंग झाले. आता इथनं बघूया पुढे जातोय. उबेर देते का लगेच ट्रिप, का नाही देत, कॅब जास्त आहेत बघतो. कारण नेहमीच असंच व्हायला लागलं आता की पटकन ट्रिप नाही भेटत. आधी कसं ट्रिप ड्रॉप केल्या आपल्याला ट्रिप भेटायची, आता तसं नाही होते. बघूया काय होते. परत पिंपळे सौदागर बॅक टू 244 रुपये घेतले आपण पटकनी. वेळ नाही घालू होते. पिंपळे सौदागर तर पिंपळे सौदागर. आज सुरुवात पिंपळे सौदागर एअरपोर्ट, एक छोटी राईड एअरपोर्ट टू पिंपळे सौदागर, परत पिंपळे सौदागर टू एअरपोर्ट आणि परत आता एअरपोर्ट टू पिंपळे सौदागर.
मजा आहे, हरकत नाही. आता इथं 4th फ्लोअरला वॉशरूमला जायचे म्हणून मी पटकन वरती आलोय, फ्रेश होतो. आणि कस्टमर पण 1st फ्लोअरला आले, तोपर्यंत आपण पण पोहोचू. आधी बिल्डिंग मध्ये एंट्री केल्या केल्या कस्टमरला कॉल करायची इथं थांबले म्हणून, म्हणजे मग परत प्रॉब्लेम येत नाही, परत कॅन्सल राईड होत नाही. सो ठीक आहे, फ्रेश होतो आणि निघतो पटकन. आपण आलोय कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला. आपण जिथनं पिकअप केला होता तिथनं हार्डली 1 किलोमीटर असेल. तर रोजलँड रेसिडेन्सी झेड. तर आणि कस्टमरचं बिल झालंय 400, 238 आपल्याला दिलेत. आता इथनं बघूया कुठं जातोय. तर उबेर काय वाजत नाहीये, वाजतंय तर रेट काही देत नाहीये. आणि रॅपिडो तर काय वाजलत नाही सकाळपासून. आणि इथं आता साई विस्टा म्हणून सोसायटी आहे वाकडमध्ये. तर तिथनं आपल्याला राईड पडली आहे स्टेशनची, 238 रुपये घेतली आहे. 10 रुपये प्रमाणे, 10-10.5 रुपये प्रमाणे. तर ठीक आहे, 1150चं काम झालं, 1165 रुपयाचं काम झालंय. आणि ही आता किती भेटतं त्या राईडची बघूया. आणि कॉल केलाय कस्टमरला, राईड कन्फर्म आहे. ठीक आहे, स्लो दिसते थोडं काम, पण हरकत नाही. रॅपिडो कडनं राईड आली आपल्याला पोरवाल रोडची. 11 किलोमीटरचे 200 रुपये दाखवले. घेतली आहे मी. इथं आता स्टेशनला नंबर होते, त्यापेक्षा आपलं पटकन जी आली ती घेऊन मोकळं होतोय. तिकडनं परतची राईड येऊन जाते. तर कस्टमरला कॉल केलाय आपल्या नेहमीच्या लोकेशनला. आपण त्यांना लोगाव पासून आपण राईड आणली. आपल्याला ओलाचे खूप राईड वाजत होत्या, पण आपण थांबून राईड घेतली व्यवस्थित. 8.5 किलोमीटरची राईड आहे. कोरेगाव पार्कला सोडलंय. PVR वेस्टर्नचे वेस्ट एलम काहीतरी H&M मॉलच्या इथं. तर कस्टमरचं बिल झालं तर 278, 278. 293 आपल्याला दिलेत. 293 रुपये 8.5 किलोमीटरचे. तर चांगली राईड दिली आपल्याला. थांबून घेतली, पण 10 मिनिटं गेले आपले, पण आपल्याला रेटच भेटला. आता इथनं आपण स्टेशनला निघू. काही जास्त अर्धा कोरेगाव पार्कचाच रोड आहे, काही जास्त असा लांबचा रस्ता नाही. तर ठीक आहे, काही राईड 10 किलोमीटरने, काही राईड 30 किलोमीटरने, अशा आपण मॅच करून आपण निघत असतो. आता ही जर राईड बघितली तर ही जवळपास 32 किलोमीटरच्या हिशोबाने राईड पडली आपल्याला. तर काल आपल्याला एक कमेंट होती का तुम्ही कशा पण राईड मारता, तर राईड बघूनच घ्यायच्या. ऑन अन ॲव्हरेज दिवसाचा ॲव्हरेज किती पडेल त्या हिशोबाने काम करायचं, ते मी नेहमी सांगत असतो व्हिडिओमध्ये. आणि सकाळी तुम्ही जर स्वतः निघत असाल सकाळी, तर सकाळचे रेट कसे असतात, पहाटे 2-3 ला रेट कसे असतात ते माहीत पाहिजे. तर एक दिवस स्वतः सकाळी काम करून बघा, म्हणजे समजून येईल की कसं काम होतं. तर ठीक आहे, हरकत नाही. आपण आपल्या पद्धतीने काम करायचं. आपल्याला जिथं रेट परवडेल त्या ॲपमध्ये काम करायचं, मी नेहमी सांगतो. मग ते ओला, उबेर किंवा रॅपिडो असू देत. तर आता बघा आपलं जवळपास 16, 17, 18, 19, 1890 किंवा 1880 राऊंड अमाऊंट पकडायची झाली तर 1900 रुपयाचं आपलं काम झालंय. आता इथनं आपण स्टेशन साईडला निघणार. आणि अर्धे टाकी CNG आहे आपल्याकडे आणखी सुद्धा. तर ठीक आहे, बघूया राईड कोण देते आता इथनं आपल्याला. स्टेशन पासून आपल्याला राईड पडली होती पिंपळे सौदागर आलं, पण ते कालच्या सारखंच परत नेहरू नगरलाच होतं. सो कस्टमरला सोडलं आपण इथं. आणि कस्टमरचं बिल झालंय 237 रुपये. आणि इथनं आता आपण बघू, गॅस भरू आणि बघूया कुठं जातोय. कारण 4 गाड्या CNG आहे आणि 10:30 वाजलेत. आणि जवळपास 2100 रुपयाचं आपलं काम झालंय. आणि विमाननगरला खूप गर्दी आहे, डायरेक्ट 4-4 किलोमीटर रांग लागलेली आहे. तर तिकडं तर जायचं नाही सध्या. तर बघू काम करतोय का इथं स्टॉप करतोय.